आता दैवत फाट्याच्या रोडावरती उभी होती बा, एखादी गाडी जेन हात देऊ म्हणून ते दैवत फाट्याच्या रस्त्यावरतीच उभी होती आणि ते आले हळूहळू चालत चालत यांच्या जवळ आलेत आणि एकदम यांना एकदम भीती वाटली. यांनी त्या क्षणी मोबाईलचा फ्लॅशलाईट एकदम बंद केला आणि म्हटलं विचारलं, ताई तुम्हाला कुठं जायचं आहे, दैवत जायचं आहे का? यांनी असं विचारताच ती बाई थांबली, यांच्याकडे पाहिलं, काहीच बोलली नाही. आता तो 10-12 वर्षाचा मुलगा होता, तो पण तिच्या हात धरून उभा होता. दोघं स्थिर उभे आहे पाहता यांच्याकडे, काहीच बोलले नाही. सविताईने एकदम घाबरले, त्यांनी लगेच कशाने बोला घट्ट हात पकडून ठेवला. मग त्या पण म्हणाल्या, ताई कोण आहे तू आणि एवढ्या रात्री इथं कसं काय, शेतात तुला उशीर झाला का? मग काशीनाथ भाऊंनी परत मोबाईलचं फ्लॅशलाईट सुरू केलं, उजेडात पाहिलं. बापरे, टप्पोरे डोळे, ती बाई एकदम शांत उभी राहून यांच्याकडे पाहत होती, तो मुलगा सुद्धा.